अमरावती कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराते, LIT नागपूर विद्यापीठामधून केमिकल टेक्नॉलॉजीवर कॉन्सन्ट्रेशन व्हावं यासाठी एक वेगळं स्वायत्त विद्यापीठ आपण केलं, लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजी विद्यापीठ नागपूर. त्याचे कुलगुरू डॉक्टर अतुल वैद्य. व्यासपीठावर उपस्थित 2020ला नवीन शैक्षणिक धोरणाची घोषणा झाल्यानंतर त्याची राज्याची एक सुकाणू समिती झाली की नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे काय, त्याची अंमलबजावणी कशी करायची. त्या सुकाणू समिती सदस्य जळगावच्या प्रतितयश MJ कॉलेजचे माजी प्राचार्य अनिल रावजी, अखिल भारतीय फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशनचे उपाध्यक्ष प्राचार्य नंदकुमार निकमजी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या 2 दिवसाच्या अधिवेशनासाठी उपस्थित वेगवेगळ्या कॉलेजचे प्राचार्य, वेगवेगळ्या कॉलेजचे प्राध्यापक आणि वेगवेगळ्या कॉलेजमध्ये अशा सगळ्या विषयामध्ये पुढाकार घेऊन विचार विमर्शामध्ये सहभागी होणारे काही विद्यार्थी, नेते, बंधू भगिनी. सुरुवातीला मी नंदकुमार निकमजी यांची दिलगिरी व्यक्त करतो की मी त्यांना सारखी घाई करतो. त्या घाई करण्यामध्ये जसं मला थोडं लवकर जायचं आहे वाया नागपूर पुणे यासाठी जशी मी घाई करत होतो, तसं जे विषय ते मांडत होते त्या विषयांवर अनेक वेळा चर्चाही झाली आणि आता माझ्या भाषणामध्ये मांडणार आहे की त्याचे निर्णय पण झाले. अशा प्रकारच्या मंत्र्यांनी अशा प्राचार्यांच्या अधिवेशनामध्ये भाषणाचा भाग म्हणून त्या घोषणा करायच्या असतात. त्यामुळे जवळजवळ मी आधी बोललो असतो तर त्यांना बहुतेक भाषणाला काही शिल्लकच उरलं नसतं. त्यामुळे ते भाग्यवान ठरले की त्यांना आधी बोलायला मिळालं आणि त्यामुळे ते बरेच मुद्दे मांडू शकले. त्यांनी मांडलेल्या प्राचार्यांच्या मागण्यांसंबंधी तर मी घोषणा करणारच आहे, पण दुःख व्यक्त करतो की जे झालं त्याच्याबद्दल त्यांनी बिलकुलच जो खरं म्हणजे गुरुचा गुणधर्म आहे की त्यांनी आपल्या शिष्यांचं ॲप्रिसिएशन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. अगदी काल परवाच आपण MPhilचा एक फार मोठा 93पासूनचा विषय मागे लावला. 93पासून MPhilला मान्यता मिळणं किंवा त्यांच्या नेटसेटच्या कंपल्शन्स याच्यामध्ये जवळजवळ 1422 प्राध्यापक अडकले होते. खूप मेहनत घेऊन त्याचे कॅम्प्स लावून त्याचे कागदपत्र गोळा करून 3 वेळा दिल्लीला जाऊन आपण हा विषय मार्गी लावला आणि ह्या 1422 प्राध्यापकांना आता 93पासून अडकलेला प्रश्न मार्गी लावून जवळजवळ अंदाजे 1000 कोटी रुपये सरकारला द्यावे लागतील आणि त्याची सगळी तजवीज सरकार करते. मला असं वाटलं की होतं की निकम सरांच्या बोलण्यामध्ये कुठेतरी याचा उल्लेख होईल, परंतु प्राचार्य असूनही पूर्ण आयुष्य प्राध्यापक म्हणजे गुरु म्हणून काम करत असताना प्रश्नपत्रिका तपासतानाचा जो रेड पेन आहे तोच त्यांच्या हातामध्ये राहिला असं मला लक्षात येतं. त्यामुळे हे एका बाजूने पॉझिटिव्ह म्हणायचं तर चांगलंही आहे की निंदकाचे घरं असावे शेजारी. त्यामुळे त्यांनी बऱ्याच गोष्टी लक्षात आणून दिल्या, त्या मला माहिती पण आहेत, त्या नोट मी केल्या आणि त्यामुळे अशा प्रकारची टीका करण्यातून आणखीन काही आपण चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे असं मला वाटतं. प्रामुख्याने नवीन शैक्षणिक धोरणावर ते बोलले. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या देशातलं शिक्षण हे जगाची दिशा ज्या दिशेने आहे, जगाचा वेग ज्या प्रकारचा आहे, त्याच्यामध्ये आपल्या इतक्या मोठ्या देशामध्ये ज्यात जगातल्या बाकीच्या देशांपेक्षा तरुण जास्त संख्येने आहेत, जगातला सगळ्यात मोठा तरुणांचा देश ज्याला मानलं जातं, तर त्यांना तेच घिसापिटं म्हणजे व्यवहारात उपयोगी न पडणारं, बेरोजगारांच्या फौजा निर्माण करणारंच शिक्षण मिळतं आहे आणि त्यामुळे बदललं जाऊ शकतं. म्हणजे आपण सगळे जाणतो की कॉमर्स कॉलेजमध्ये जो विद्यार्थी शिकतो त्याला पुन्हा एकदा बँकेमध्ये जाऊन सगळं शिकावं लागतं. याचं कारण
त्याच्या कॉमर्स कॉलेजमध्ये BComचा जो अभ्यासक्रम आहे तो कधीतरी तयार केलेला आहे. प्रॅक्टिकल नॉलेज त्याला बिलकुल नाही. मग नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय निर्णय केला तर तो BComचा विद्यार्थी आहे, कॉमर्सचा विद्यार्थी आहे, तर वर्षातला किंवा महिन्यातला किंवा आठवड्यातला काही भाग प्रत्यक्ष त्याने बँकेत जावं. बँकेमध्ये लेजर आता गेली, परंतु टॅली काय याचा अभ्यास करावा. पतसंस्थांमध्ये जावं, शेअर मार्केटमध्ये जावं, शेअर खालीवर कसा होतो याचा अभ्यास करावा का केवळ पुस्तकांमध्ये शिकायचं. मग एखादा पॉलिटेक्निकमध्ये शिकणारा विद्यार्थी असेल, वर्षानुवर्ष त्याच मशीन्स, तेच प्राध्यापक, ते डिप्लोमाला असताना ज्या नोट्स होत्या त्याच नोट्स. जग कुठे चाललं आहे, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काय याचा काही गंध नाही. मग आपण या पॉलिटेक्निकच्या आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जर कंपल्सरी आठवड्यातले काही दिवस जवळच्या इंडस्ट्रीमध्ये असाईन केलं आणि जर प्रत्यक्ष नॉलेज घेतलं तर त्याचा फायदा होईल की तोटा होईल. म्हणजे पॉलिटेक्निकमध्ये तर एक प्रयोग आपण आता असा केला की वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये डायरेक्ट तो नोकरीला लागणार किंवा अप्रेंटिसशिपला लागणार, पण विद्यार्थी म्हणून लागणार. आणि त्या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये इंडस्ट्रीमध्ये दिवसभराचं काम केल्यानंतर संध्याकाळी जवळचं पॉलिटेक्निक त्याला शिकवायला येणार. जो अभ्यासक्रम हा प्रामुख्याने त्या जिल्ह्यातल्या इंडस्ट्रीला उपयोगी असणारा अभ्यासक्रम असेल आणि दिवसभर प्रॅक्टिस, संध्याकाळी थिअरी, 23,000 रुपये दरमहा मानधन आणि पुन्हा एकदा इतर विद्यार्थ्यांप्रमाणे असणारा डिप्लोमा मिळाला तर तो त्या इंडस्ट्रीमध्ये ॲब्सॉर्ब होईल किंवा इतकं उत्तम प्रॅक्टिकल नॉलेज मिळाल्यामुळे त्याची डिमांड वाढेल. असं करावं की न करा. वर्षानुवर्ष इंग्रजीमध्ये आमच्या सगळ्या शिक्षणाची पुस्तकं पण, शिकवणं पण, पेपर लिहिणं पण, उत्तर लिहिणं पण सायंटिस्ट असं सांगतात, आपणही अनुभवतो की मातृभाषेतून शिक्षण मिळालं तर त्याला विषय नीट कळतो. आणि विषय नीट कळाला तर ह्याच्या पुढे काय असं तो विचार करतो. आपल्याकडे असं सगळं शिक्षण आपण धोकमपट्टीचं दिल्यामुळे इनोव्हेशन, संशोधनाच्या माध्यमातून मिळालेलं यश, त्याचं पेटंट, त्या पेटंटची रॉयल्टी, जग त्यावर श्रीमंत झालं, व्यक्ती म्हणून सुद्धा आणि देश म्हणून, की त्यांनी संशोधन केलं, पेटंट मिळवून खिशात ठेवलं, द्या रॉयल्टी. आणि मग तो माणूससुद्धा आणि त्या माणसाचा देशसुद्धा वर्षानुवर्ष रॉयल्टी मिळवत श्रीमंत झाला. आम्ही सारखं जगाकडून घेत गेलो, आम्ही रॉयल्टी देतो, आम्हाला पेटंट द्या, आम्हाला तो प्रॉडक्ट द्या. जर या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनाला महत्त्व दिलं, संशोधनाच्या माध्यमातून एखादा प्रॉडक्ट हा प्रत्यक्षात आणण्याला, पेटंटला आणि त्याच्यातून आयुष्यभर रॉयल्टी मिळण्याला आपण भर दिला आणि त्याचा बेस हा मातृभाषेतून शिक्षण आहे. नवीन शैक्षणिक धोरण हे 4च मुद्द्याच्या आधारे मांडण्याचं झालं तर मातृभाषेतून शिक्षण, व्यवसायाभिमुख शिक्षण, प्रत्यक्ष नोकरी देणारा व्यवसाय करणारं, भारतीय ज्ञान परंपरेची माहिती ती देऊया की नको देऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचा 4 ओळीचा धडा देऊया का छत्रपती शिवाजी महाराज नावाचा 100 मार्काचा पेपर देऊया. जगामधलं पहिलं विद्यापीठ ऑक्सफर्ड मानलं जातं, पण नालंदा इसवी सन 400ला झालं, ऑक्सफर्ड इसवी सन 1200ला झालं. जुनं कोणतं, पहिलं कोणतं? नालंदा विश्वविद्यालय 1172ला खिलजीने जाळल्यानंतर त्याची पुस्तकं जळायला 3 महिने लागली. इतकी पुस्तकं आमच्याकडे होती, इतकं ज्ञान आमच्याकडे होतं. हे सांगावं की न सांगावं? तर मला असं वाटतं की नवीन शैक्षणिक धोरणाचा अंमलबजावणी करताना प्राध्यापकाने आणि प्राचार्यांनी कशासाठी हे ठरवतोय आपण, पण आता यात स्वार्थ नाही आहे, राजकीय स्वार्थ तर बिलकुल नाही आहे. पण जर 2047पर्यंत हा देश क्रमांक 1वर न्यायचा असेल आणि आत्तापर्यंत ती थिअरी वाढवते, कुठला आपण पुढे जाणार आहोत, पण 11वरून आपण 4वर आलो ना, 11व्या नंबरवर आपण होतो. काल परवा आपण जपानला मागे टाकला ना. जर्मनी आणि आपल्यामध्ये अंतर थोडं आहे, त्यामुळे 2 वर्षात 3 वर्षामध्ये जर्मनीला आपण मागे टाकणार आहोत ना, नंबर 3ला जाऊन बसणार आहोत ना. क्रमांक 1वर अमेरिका, क्रमांक 2वर चायना आहे, क्रमांक 3वर आपण आहोत. मग तिघांमध्ये स्पर्धा चालणार आहे ना. असा देशाचा 2047 साली पुन्हा एकदा ती उन्नत स्थिती
ती विकसित स्थिती नॉट ओन्ली पैशाने श्रीमंत पण मनाने श्रीमंत, ज्ञानाने श्रीमंत अशी जी या देशात एका ते सगळं थोतांड होतं. हा देश जगद्गुरू होता. या देशामध्ये शिकायला नालंदामध्ये जगभरातून लोक यायचे. आज जे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपण शिकवतो ते तो नालंदाचा त्यावेळचा अभ्यासक्रम होता. हे आपण शिकवायचं का मोगलांनी आक्रमण केल्यानंतर आणि ब्रिटिशांनी आक्रमण केल्यानंतर त्यांनी तुमच्याकडे काहीच नव्हतं असं जे पुसून टाकण्याचा प्रयत्न केला, तर त्यातून पुन्हा एकदा तर आठवण करून द्यायची की अरे बाबा, जगातलं पहिलं ऑपरेशन डॉक्टरने करण्याचं हे 2800 वर्षापूर्वी भारतात झालं आहे. पहिलं ऑपरेशन, जगातली पहिली डिक्शनरी हे भारतात निर्माण झालेली आहे. पुण्यामधल्या डेक्कन विद्यापीठामध्ये शब्दसंग्रह चाललेला आहे. त्या डिक्शनरी निर्माण झाल्यापासून आपण निर्माण केलेले शब्द ते 1 कोटी शब्द झालेले आहेत. त्या 2 महिन्यात त्या ठिकाणी पंतप्रधान मोदीजी येणार आहेत. त्यामुळे जगामध्ये आज ज्याचा टेंबा मिरवता ते आमच्याकडे होतं, ते आमचं आक्रमणामध्ये व्हॅनिश झालं, ते आम्हाला पुन्हा एकदा निर्माण करायचं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जगाने बरी म्हटल्यानंतर आम्ही म्हणायची का, जगातले सगळे देश आता योगासन करायला लागले आणि मग आता आपल्याला योगासनाचं महत्त्व पटायला लागलं आणि मग तो अभ्यासक्रमातल्या काही क्रेडिटचा भाग केला. आता तुम्हाला जर यायचं आणि 45 मिनटं तुमच्या कॉलेज लाईफमधल्या नोट्सवर शिकवायचं, ह्याच्यातून बाहेर पडून काही नवीन करण्याची इच्छा नसेल तर त्याला आमचा कोणाचा दोष नाही. मला असं वाटतं की नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यामध्ये प्राध्यापकांचा आणि प्राचार्यांचा रोल, भूमिका महत्त्वाची आहे आणि ते तेव्हाच ती भूमिका बजावू शकतील ज्यावेळेला ते हे का करायचं हे समजून घेतील. आहे तिथे जायचं आहे का, पुढे जायचं नाही आहे का, देशाची प्रगती करायची नाही का. या देशामध्ये संरक्षण खात्यामध्ये स्क्रूसुद्धा इम्पोर्ट करावा लागायचा. यावर्षी संरक्षण खात्यामध्ये 85,000 कोटीचा एक्सपोर्ट आपण केला. हे नको आहे का आपल्याला? पर कॅपिटा उत्पन्न वाढवायचं नाही का, बेरोजगारी संपवायची नाही का, प्रत्यक्ष नोकरीला उपयोगी पडणारं शिक्षण द्यायचं नाही आहे का. मला असं वाटतं की याचा गाभा समजून घेण्याची आवश्यकता. आणि मग पुढचा महत्त्वाचा गाभा आहे तो हे सगळं करण्यासाठी चांगला माणूस निर्माण करणं. पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी जे अंत्योदयाचं तत्त्वज्ञान मांडलं, या देशातला शेवटचा माणूस 2 वेळचं जेवल्याशिवाय हा देश श्रीमंत झाला असं मी म्हणणार नाही. आणि त्या रांगेतल्या शेवटच्या माणसाला सगळे त्याचे अधिकार आणि सुविधा मिळल्या पाहिजे. हा फक्त पुस्तकातच विचार ठेवायचा, ते व्यवहारात आणायचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सरकार त्या लाईन होतं. जसं मुलींचं शिक्षण आपण मोफत केलं, दीनदयाळ उपाध्यायांच्या विचाराला अनुकूल केलं. आपल्या देशामध्ये आक्रमणांमुळे स्त्री ही घरामध्ये बंद झाली, आक्रमक उचलून नेऊ नये म्हणून. तर ती स्वातंत्र्याला 77 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण बाहेर आणत नाही आहोत. तर ती आणावी की ना आणावी, तिला बरोबरीचं स्थान द्यावं की ना द्यावं, सगळ्या प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये तिला रिझर्वेशन असावं की नसावं, मुळात ती कॉलेजमध्ये जावी की नाही जावी, तर तिचं शिक्षण मोफत करा म्हणून आपण सगळ्या प्रकारचं 842 कोर्सेसचं मुलींचं शिक्षण 100% माफ केलं. 1 वर्षानंतर लक्षात आलं की अदर फीज नावाचं अजून एक भूत तिच्या मानेवर आहे. 8,000 ट्युशन फी तुम्ही माफ केली, 2,000 एक्झाम फी माफ केली, पण 57,000 रुपये नावाने तुम्ही अदर फी लावता. ती माफ न झाल्यामुळे पुन्हा एकदा तिला परीक्षेला हॉल तिकीट देण्याचे अडवलं जातं. तू फी नाही भरली, हो नाही माझी फी तर सरकारने भरायची नाही, अदर फी भरा. आता आम्ही तो विचार करतो की अदर फीसुद्धा ट्युशन फी आणि एक्झाम फीच्या पोटात टाकता येईल का, आणि तीसुद्धा कॉलेजेसना रिएम्बर्स करून देता येईल का, जेणेकरून 1 रुपया तुला लागू नये. दरमहा 6,000 म्हणजे वर्षाला 10 महिन्याचं वर्षातून 60,000 रुपये निर्वाह भत्ता तिला देऊया की न देऊया, की ज्याच्यामध्ये दरमहा 6,000 रुपयामध्ये 4 जणी मिळून एक रूम घेऊन राहतील, एक स्वतः मेस निर्माण करतील आणि मग तिला राहण्याला पैसे नाही, जेवणाला पैसे नाही, ट्युशन फी नाही, परीक्षा फी नाही, अदर फी नाही, असं करून मुलींचं शिक्षणातलं प्रमाण वाढवूया का न वाढवूया. गेल्या वर्षी हा निर्णय केल्यानंतर 53,000 विद्यार्थिनी प्रोफेशनल कॉलेजमध्ये, आर्ट्स सायन्स कॉलेजला फीज कमी असते, प्रोफेशनल कॉलेजमध्ये पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ, MBA याच्यामध्ये 53,000 विद्यार्थिनींची संख्या वाढली. आज 36% विद्यार्थिनींची संख्या आहे आणि बाकीची सगळी विद्यार्थ्यांची आहे ते 36 ते 40, 40 ते 42 करूया की न करूया. हे म्हणून असं मला वाटतं की नवीन शैक्षणिक धोरणाचा विचार करताना आम्हाला अवघड आहे, आमचा वर्कलोड आला त्याची काळजी करतोच ना आपण.
राव सरांना त्यासाठी आपण त्यात म्हटलं आहे, तुमचे जुने मित्र म्हणतात, त्यामुळे तुमचा त्यांच्यावर विश्वास असायला पाहिजे. तुमच्यातले ते एक आहेत ना, ते त्यामुळे तुमचा विचार करतीलच. ते आमच्याशी मांडतात ते तुमच्या वतीने. आणि त्यामुळे वाढणारा वर्कलोड, त्यामुळे निर्माण होणार प्राध्यापकांच्या भरती. या विषयामध्ये 20 वर्ष प्राध्यापकांची भरती झाली नव्हती. आपण 2800ची प्राध्यापक भरती सँक्शन करून घेतली, 2100 भरले. विद्यापीठांमधल्या प्राध्यापकांच्या भरतीनं राज्यपालाने काही अकॅडमिक मुद्द्यांवर स्टे दिला होता. 1-2 दिवसात तो स्टे भेटेल. विद्यापीठातली जवळजवळ 700 किंवा 800 700 ऑड प्राध्यापकांची भरती पूर्ण होईल. 17 ते 25 रिटायर झालेली संख्या 5,500 आहे. त्याची परवा आम्ही मान्यता मुख्यमंत्र्यांकडून मिळवली आणि नव्याने 5,500 प्राध्यापकांची नवीन भरती करणार आहोत. ज्या नॉन टीचिंगचा आपण आग्रह धरला, त्या नॉन टीचिंगची भरती गेले अनेक वर्ष झाली नाही. ते 2900 नॉन टीचिंगच्या भरतीला आम्ही मान्यता मिळवली. त्याची काही प्रक्रिया आहे ना. 15 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं एका बैठकीमध्ये. आता त्याचं सगळं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे. त्याची फायनान्सला फाईल मूव्ह होईल, त्याचा GR निघेल आणि नव्याने 5,500 प्राध्यापक आणि 2900 नॉन टीचिंग ची भरती होईल. अशा सरकारने करण्याच्या ज्या सगळ्या गोष्टी आपण करतो. शेवटी तुम्ही ज्याच्यापासून सुरुवात केली, मला दुःख झालं की प्राचार्य आणि प्राध्यापक हे काही युनियन नाही आहे. त्याचे जे नेते आहेत ते युनियन लीडर नाही आहेत. कारखान्यात जसं हमारी मांगे पुरी करो नाही तो खुर्ची खाली करो असे तुम्ही जाईल. मग गावोगाव जी कॉलेजेस बंद पडत चाललेली आहेत, त्यांच्या प्राचार्यांचा त्या कॉलेजचा नेतृत्व, नेत्याचा अर्थ असा की जो नेतो, खेचून नेतो, आपल्या दिशेने नेतो, त्याला नेता किंवा तो लीडरचाही तो जात आहे, टू लीड. तसं प्राचार्य जर त्या कॉलेजचा नेता असेल, लीडर असेल, तर त्या भागामध्ये काय शिक्षण दिल्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळेल. अगदी ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा त्याला अप्रेंटिसशिप देता येत, पंचायत समितीमध्ये देता येत, पतसंस्थेत देता येते, विविध कार्यकारी सोसायटी देता येते, CA कडे देता येते, व्यापाराकडे देता येते. केवळ पुस्तकी किडा म्हणून त्याला बाहेर काढून त्याला प्रॅक्टिकल नॉलेज देण्याचा प्रयत्न हा एकूण नवीन शैक्षणिक धोरणाचा मुख्य गाभा आहे आणि यावर सगळ्यांनी काम करावं. मी गमतीने म्हटलेलं, कोणी गांभीर्याने घेऊ नका, मी युनियन लीडर म्हटलं, प्राचार्याने आणि प्राध्यापकांनी युनियन लीडर होणे असं म्हटलं. ही तुमच्याबद्दलची, तुमच्या रोलबद्दलची, तुमच्या भूमिकेबद्दलची माझी कळकळ आहे. ते म्हणाले आम्ही संघटित नाही झालो आणि आमचा लीडर नसला आणि असा भांडणारा लीडर नसला, सविस्तर मांडणारा नसला, तुम्ही ऐकाल कसे असं तुम्ही म्हणाल. त्यामुळे त्या तुमच्या मागण्या तुम्ही मांडायला हरकत नाही, त्यासाठी नेतृत्व उभं करायला हरकत नाही, त्यासाठी भांडायला हरकत नाही. परंतु काळ बदलला आहे. खूप सरकार प्रोएक्टिव्हली विचार करते. तर नॉन टीचिंगच्या मागण्या ज्या गेल्या वर्षी आम्ही मान्य केल्या, त्या अशाच 20-22 वर्ष नॉन टीचिंगच्या मागण्या मांडल्या झाल्या. त्यांना आश्वासक प्रगती ज्याला म्हणतो 12-24 नंतर 10-20-30 या दिशेने त्यांची वाटचाल करणं, त्यांचे पेंडिंग सगळे ड्यूज त्यांचे पूर्ण करून देणं आणि आता 2900ची त्यांची भरती नव्याने घोषित करणं. अशा नॉन टीचिंगपासून, प्राध्यापकांपासून, प्राचार्यांपासून, संस्था चालकांपासून खूप गोष्टी आपण मार्गी लावतो आहोत. खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण एकत्र काम केलं पाहिजे. 2 दिवस आपण एकत्र राहणार आहात, एवढ्याच संख्येने एकत्र राहणार आहात असं मानतो. आता जेवणानंतर निम्म्यावर हॉल यायचा, एवढ्याच संख्येने आपण उपस्थित राहणं असं मानतो. आणि खूप चांगलं नवीन शैक्षणिक धोरणातल्या त्रुटी कोणत्या, त्याची अंमलबजावणी होण्यामध्ये माझा रोल काय, सरकारचा रोल काय, असं 2 दिवसानंतर एक चांगली नोट आपण तयार कराल. आपल्या मागण्यांची पण नोट तयार करा. मी आपल्याला प्रॉमिस करतो की साधारणतः ऑगस्ट ते 1 ते 10च्या मध्ये बरेच दिवस आपण भेटले नाही आहोत, तर प्राचार्यांच्या असोसिएशनचे काही नेते हे आम्ही मुंबईत बोलवून घेऊ. तोपर्यंत परमेश्वर करो, अमरावतीची अंबाबाई करो आणि तो असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसरचा विषय संपो. तर केवळ मला पुष्पगुच्छ देण्यासाठीच तुम्ही याल आणि नवीन काही मागण्या लक्षात आल्या तर त्या घेऊन याल अशा अपेक्षेतून माझं बोलणं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.